पहिली प्रेग्नन्सी अगदीच अनपेक्षित होती. म्हणजे लग्न झाल्या 3 महिन्यात ती कन्सीव्ह झाली होती. पण अजून पेपर्स राहिले होते. त्यामुळे डॉक्टरी सल्ल्याने त्याची DNA करण्यात आली. म्हणजे ॲनेस्थेशिया देऊन गर्भाशयाचं पिशवीचं तोंड ओपन करून आपण गर्भ साफ करून टाकतो. पण काही महिन्यांनी पिरियड्स कमी येऊ लागले आणि नंतर अगदी स्पॉटिंगच व्हायला लागला. परत गर्भधारणेसाठी प्रयत्न केला, पण काही गर्भधारणा होत नव्हती. तपासणीमध्ये समजलं गर्भाशयाच्या आतमध्ये चिकटलेले पडदे तयार झालेले आहेत. यालाच आपण ॲशरमन सिंड्रोम म्हणतो. मग तिची आपण हिस्ट्रोस्कोपी प्लॅन केली. म्हणजे गर्भाशयाच्या आतमधली स्कोपी असते. आपण योनी मार्गातून गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड ओपन करतो, हिस्ट्रोस्कोप आत घालतो आणि आतमध्ये चिकटलेले जे पडदे तयार झालेत म्हणजे ॲडिशन्स आपण त्यांना म्हणतो ते काढून टाकतो. त्यामुळे आता परत कन्सीव्ह होण्याचे चान्सेस चांगले होऊन जातील. जेव्हा DNA किंवा गर्भाशयावर शस्त्रक्रियेनंतर जर पिरियड्स कमी झाले असतील किंवा गर्भधारणा होत नसेल तर जरूर तपासणी आपल्याला केली पाहिजे. कारण DNC केल्यानंतर कधी आतमध्ये ॲडिशन्स चिपका तयार झालेला असतो, त्याला आपण ॲशरमन सिंड्रोम म्हणतो.